नमस्कार, आपण पाहत आहात रयत संवाद न्यूज चॅनल। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्याचे ग्रामीण गृह राज्यमंत्री यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने नागपूर येथे राज्याचे ग्रामीण गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले। यावेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अधिवेशन झाल्यानंतर पोलीस पाटलांच्या संदर्भात मंत्रालयात बैठक लावून मागण्यासंदर्भात निर्णय घेऊ असे आश्वासन दिले। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील पोलीस पाटलांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेतली। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले। गृहराज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री तसेच त्यांचे सहकारी मंत्रिमंडळाने पोलीस पाटलांना 6,500 रुपयेवरून 15,000 रुपये मानधन वाढवून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। त्याचप्रमाणे नवीन होणाऱ्या पोलीस पाटील भरतीमध्ये पदवीधर उच्च शिक्षित पोलीस पाटील नियुक्ती झाल्याने त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे। त्यांचा शिक्षणाचा विचार करून त्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावे। अनेक दिवसांपासून पोलीस पाटलांच्या काही महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित असून त्याबाबत अधिवेशनामध्ये किंवा अधिवेशन संपल्यानंतर मंत्रालय मुंबई येथे गृहराज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित खात्याच्या अधिकारी व पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी समवेत बैठक लावून विविध मागण्यांचा विचार विनिमय करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील व असोसिएशन संघटनेचे सर्व पदाधिकारी व राज्यातील पोलीस पाटील यांच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले। या प्रसंगी राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील तसेच यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शंभूराजे देसाई, दत्तात्रय भरणे, नरहरी झिरवळ आदींची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अर्जुन ढगे पाटील, राज्य उपाध्यक्ष रवींद्र डोईफोडे पाटील, कार्यकारी अध्यक्ष बबनराव पाटील, कोषाध्यक्ष वाघमारे पाटील, मंठा तालुका अध्यक्ष दहातोंडे पाटील, अंबड तालुका अध्यक्ष ईश्वर वाघमारे पाटील, जिल्हा सचिव मेटकर पाटील, यवतमाळ जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत पाटील, मिराशी पाटील, राठोड पाटील आदी उपस्थित होते। रयत संवादसाठी राम राठोड, परतूर, जालना। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।